नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तुळजा ही काम करत बसलेली असते तेव्हा तिथं आलेली असते ती म्हणजे भाग्या. आणि भाग्या म्हणत असते की अगं वहिनी तू काय करत बसली आत्ता अजून. तेव्हा तुळजा म्हणत असते काय नाही गं, काम करते. तेव्हा मात्र भाग्याचं असं म्हणणं असतं की अगं वहिनी आत्ताच जेवण बनवून झाले आणि आता परत तू काम करायला घेतलंय, असं काय करते, जरा आराम करत जा ना वहिनी, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे तुळजा म्हणत असते अगं असं काही नाही आहे खूप महत्त्वाचं काम. आपले राजू आहे ना, तिच्यासाठी ना ते रूपम कॉस्मेटिक आहेत ना, त्यांना आपण मेल केलेला होता गं, आणि तो जो मेल आहे ना त्यासाठी मी हे सगळं करत आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे सूर्या तिथे येतो आणि सूर्या म्हणतो काय करताय तुम्ही इथं सगळ्या दोघीजणी, असं सूर्या सांगत असतो. आणि तेव्हा मात्र सूर्याला या दोघीजणी म्हणत असतात की काय नाही. तेव्हा सूर्या म्हणत असतो की मी जरा बाहेर जाऊन येतो, आणि मग तो पुन्हा लगेच थांबतो. सूर्याला तुळजा थांबवते. तेव्हा सूर्या म्हणतो अगं राजू पाणी आण गं जरा. आणि मग तेवढ्यातच आठवतं ते म्हणजे राजू आता घरात नाही आहे, राजू तर बाहेर आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं कारण राजू धनुची पाठ राखीन म्हणून गेलेली असते आणि इकडं सूर्याला तुळजा थांबवत असते. त्यासोबतच इकडे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा तो म्हणत असतो की काही झालं तरी हे माझ्या बहिणी ह्या अशा जात आहेत आणि त्यांच्या घरी त्या नांदायला जात आहेत हे बोलत असतो. इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी पाहायला मिळतं की पप्पी आणि मामा म्हणजे सखा मामा दोघंही आता मंदिरात गेलेले असतात. तेव्हा पप्पी म्हणत असते की पप्पा काय मागितलं तुम्ही देवाकडे. लगेचच मामा सांगत असतात की अगं मी काय मागितलं माहिती का तुला, कारण काहीही झालं तरीही आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यासाठी. खरं तर मी असं मागणार होतो की माझ्या पप्पीचं लग्न होऊ दे लवकर. तेव्हा पप्पी म्हणते काय म्हणताय हो पप्पा तुम्ही. तेवढ्यातच तुळजाची आई आशा तिथून चाललेली असते आणि आशा म्हणत असते की हे सगळं काय झालं आहे, म्हणजे इथं तर हा तर सखा मामा आहे ना, खरंच बरं झालं. हे सगळं बोलणं असतं. ती म्हणते की मी जाते आणि मग ती भेटायला जाणारच असते. तेवढ्यात मात्र घडती एक भयानक गोष्ट आणि ती जाणारच असते. त्याच वेळी तिथं येऊन पोहोचतात ते म्हणजे ती मुलगी जी आहे ती दिसते. ती मुलगी पाहिली की इकडे पप्पी, त्याचबरोबर इकडे मामा सगळ्यांना प्रसाद वाटत असतात. पप्पीने तर 4 माणसांना जेवू घालेलं असंही सांगितलेलं असतं. तोपर्यंत जवळचा प्रसाद आहे तो वाटायचा चाललेला असतं. तेवढ्यातच तिथे जी कामिनी आहे ती तिथं गाडीवर बसलेली असते आणि कामिनीकडे लक्ष आशाचं जातं आणि आशा म्हणत असते की नाही, मला आत्ताच्या आत्ता या मुलीकडे गेलं पाहिजे आणि हिला शोधून काढलं पाहिजे. हीच आहे ती मुलगी, माझा सूर्य अडचणीत आहे ना, मला जाऊन त्याची भेट घेतली पाहिजे. आणि हे सगळं चाललेलं असतं. आधी ह्या पोरीला बघते आणि नंतर सखाला भेटते, कारण मी सखाची मदत घेऊ शकते, तो माझा सक्का भाऊ आहे ना, असं इकडे आशाचं चाललेलं असतं. आणि ती धावत धावत आता जाऊ लागते. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे लक्षात येतं ते म्हणजे अशा पद्धतीनं की काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट घडलेली असते. आणि मग ती जाते आणि ती पडते, कारण तोपर्यंत कामिनी आहे ती गाडीवर बसून गेलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू आहे तेवढ्यातच डॅडी तिथं असतात. डॅडी पाहत असतात की हे सगळं काय चाललं आहे. डॅडींना अजिबात पटत नसतं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत एवढंच डॅडींना वाटत असतं. आणि त्यासोबतच हे सगळं घडत असतं. तेव्हा मात्र इकडे तुळजा आणि सूर्या बोलत असतात. सूर्याला तुळजा म्हणत असते की अरे सूर्या थोडंसं तरी खाऊन जा. तेव्हा सूर्या म्हणत असतो की अगं तुळजा नको आहे मला, असं सूर्या सांगत असतो. तुळजा म्हणत असते अरे उपाशी पोटे नको जाऊ. तेवढ्यातच तिथे तेजूचा फोन आलेला असतो. तेव्हा मात्र तेजू बोलत असते आणि तेजू जे सांगत असते तेव्हा सूर्या म्हणत असतो अगं इथं सगळं व्यवस्थित आहे. खरं तर इकडे सूर्याला खोटं बोलता येत नसतं आणि मग तेजूने मात्र सहजच कॉल केलेला असतो, परंतु सूर्याकडून मात्र ते जमतच नाही. आणि सूर्या म्हणतो की ठेवतो फोन. बाहेर जादू पुढे आलेले असतात, काजू पुढे आलेले असतात आणि काजू म्हणत असतो की सूर्याला हे द्यायचं होतं. तेव्हा ते म्हणतात की आम्ही ना थोडेफार पैसे साठवलेले होते, भिशी उचललेली आहे आणि हे तुझ्यासाठी आणलेले आहेत. मान्य आहे मला की हे काही जास्त नाही आहेत, परंतु आमच्याकडून फुल नाही फुलाची पाकळी, असं म्हणत हे पैसे दिलेले असतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत आहे
तेव्हा सूर्या म्हणत असतो की काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थितच होणार आहे आणि आपलं घर आहे की नाही, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, माझ्यावर एवढं प्रेम करता हेच भरपूर झालेलं आहे, असं सूर्याचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा ते म्हणत असतात पण दादा हे घर पण आमचंच आहे ना, आम्ही म्हणतो ना हे घर आमचं आहे, मग आमच्याकडून फुल नाही फुलाची पाकळी मिळली तर काय होतंय, हे चालू झालेलं असतं. तेव्हा हे सगळेजण बोलत आहेत आणि या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही आता शांत राहायचं नाही, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर आता डॅडी निघालेले असतात आणि इकडे निघालेली असते ती म्हणजे आशा. आणि मग डॅडींच्या लक्षात येतं तिथं कोणीतरी आहे, असं कळल्याबरोबर आशा माघारी येते, आशा दिसते म्हणून ते माघारी येतात आणि पाहतात तर काय, त्यांना धक्का बसलेला असतो कारण तिथे कोणीच नसतं. आशा मात्र अगदी वेळीच बाजूला गेलेली असते आणि शांतपणे एका झाडाच्या मागे ती लपून बसलेली असते. तेव्हा मात्र इकडे आशा लपलेली आहे आणि त्यामुळं डॅडींच्या काही लक्षात येत नाही. सूर्या मात्र इकडे म्हणत असतो की अगं तुळजा, मी ना आजपर्यंत कधीच माझ्या बहिणींशी खोटं बोललेलो नाही आहे आणि आज मला ते जमतच नव्हतं. तेवढ्यातच मग तुळजा म्हणते की अरे सूर्या, मला काय वाटतं, तू कामासाठी बाहेर पडतोय ना, तर देवाला नमस्कार कर आणि काम होऊ दे असं बोल. आणि त्याचवेळी तिथं आलेली असते ती म्हणजे राजू आलेली पाहून हे दोघं पण विचारू लागतात, अगं लगेच कशी आली, काय झालं नक्की, म्हणजे मला कळतच नाही आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळेस हे बोलत असतात आणि मग सगळ्यांचं असं म्हणणं असतं की आत्ता लगेचच कशी काय आलेली आहेस, हे बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे राजू म्हणते की मी धनुदीदीला सांगितलं, असं पण नानांनी मला सांगितलं की सत्यनारायणाची पूजा उद्या होणार नाही आहे, मग मी विचार केला तिथं कशाला थांबेल आणि धनुदीदीला जेव्हा वाटेल तेव्हा धनुदीदी बोलवेल ना मला, म्हणून मी ठरवलं की जाऊ दे, येते मी इकडं घरी, म्हणून घरी आलेली आहे, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता तो म्हणतो की अगं राजू, जा बरं तू आवरून घे जा, असं म्हणत राजूला पाठवतो. राजूचं असं म्हणणं असतं की वहिनीला एकटीला त्रास होईल ना, म्हणून मी विचार केलेला होता आणि आलेली आहे, असं राजू सांगत असते. तेव्हा सूर्या सांगत असतो की यातलं राजूला काहीही कळू देऊ नका, कारण राजूला खूप वाईट वाटेल, असं सूर्याचं म्हणणं असतं. आता राजू घरातच राहणार आहे तर प्रेक्षकांनो राजूला कळायचं राहील का, कारण राजू घरातच असणार आहे. तरीही आता सूर्याने सांगितलेलं आहे म्हणून भागू आणि त्याचबरोबर तुळजा दोघीही काहीही सांगत नाहीत. त्यानंतर सूर्या विचारच करत असतो. सूर्याला तुळजाने सांगितलेलं आहे की देवाला नमस्कार कर आणि मग देवाला नमस्कार करण्यासाठीच आता सूर्या निघालेला असतो. आणि तेव्हा तो म्हणतो की फक्त नमस्कारच काय, मी ना आत्ता कौलच लावतो, असं म्हणत त्याने कौल लावण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि देवीला कौल लावतो आणि म्हणतो जर काम होणार असेल तर उजवा कौल दे आणि काम होणार नसेल तर डावा कौल दे, असं त्याने ठरवलेलं असतं. आणि मग देवीकडून उजवा कौल मिळतो, म्हणजे सूर्या ज्या कामासाठी चाललेलं आहे ते काम त्याचं परफेक्ट होणार असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.